सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा देवगडमधील शेठ मग हायस्कूलच्या पटांगणावर संपन्न झाला। या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवणचे प्रसिद्ध ज्वेलर्स उमेश नेरुरकर यांना प्रदान करण्यात आला। पाहुयात तो क्षण। हे आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित श्री उमेश नेरुरकर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय। आपल्यासोबत आहेत उमेश नेरुरकर, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? सन्मान हा माझ्या महासंघाने माझ्याबरोबर जे माझे व्यापारी आहेत दोन्ही युवा आणि दोन्ही आणि महिला व्यापारी जे लोक आहेत त्यांच्यामुळे आम्ही जो आमचा 2024 सालात आम्ही मेळावा घेतला, भरगच्च असा चांगल्या प्रकारे आम्ही मेळावा घेतला आणि माझ्या सगळ्या साथीदारांनी मदत केली। त्याच्यामुळे मला हे महासंघाचा पुरस्कार मिळाला। महासंघ त्याचप्रमाणे सर्व तालुकाध्यक्ष जे आहेत माझे मालवण व्यापार संघाचे सगळे जे लोक आहेत त्यांच्यामुळे मला पुरस्कार मिळाला। आणि काय सांगाल एकंदरीत? आता बघा, तुम्ही ज्या पूर्वीपासून व्यापारी मेळाव्यामध्ये आहात आणि आतापर्यंत या व्यापारी मेळाव्याचं असं वाढतं स्वरूप जे आहे त्या संदर्भात काय सांगाल एकंदरीत? मला आता 25 वर्ष मी ह्या व्यापारी संघाचा अध्यक्ष आहे। मी बरेच वर्ष 25 वर्ष जे आहे अध्यक्ष आहे, परंतु माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते सगळे जोडीने आणि व्यवस्थित त्यांना सुद्धा असं व्यवस्थित आपलेपणाने घेतलं तर सर्व कार्यकर्ते व्यवस्थित काम करतात। त्याचप्रमाणे हा जो मेळावा आम्ही गेली 38 व्यापारी मेळावा 38 वर्ष हा जो मेळावा घेतो हे सर्व लोकांचा निश्चित। त्यामध्ये काय होतं माहिती, त्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांची एकजूट दिसते। एकजुटीला बरेच अधिकारी वगैरे आपण त्याच्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी आधार असतो आम्ही व्यापारी संघटना। नक्कीच हे होते उमेश नेरुरकर। त्यांनी या सगळ्या आपला झालेला सत्कार हा सांघिक आहे, इतर व्यापाऱ्यांचा त्याच्यामध्ये हातभार असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर अशा पद्धतीच्या व्यापार मेळाव्यामुळे एकजूट होते आणि एकजुटीमुळे व्यापाऱ्यांना आधार मिळतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। आपण केलेल्या गेल्या 25 वर्षाच्या कामाचं कौतुक व्यापारी संघाने केल्याचंही ते म्हणाले आहेत। 2008, 2016 आणि 2024 अशा चारही मेळाव्यांचं यशस्वी नेतृत्व मालवणच्या केलं आणि आमची अपेक्षा आहे 50वा व्यापारी मेळावा ज्यावेळी मालवणमध्ये होणार त्यावेळी सुद्धा उमेशने